Can you hear me now? Is my voice clear for everyone, guys? Great. All good? Okay. So अभी तक जो सेशन हम लोगों ने लिया था, लास्ट सेशन, थोड़ा सा रिकैप करता हूँ, थोड़ा सा रिवीजन मारता हूँ लास्ट सेशन ला. Some new people might be there. After that, I will start my today's session. So first of all, good evening for everyone. We started with very basic session. हम लोगों ने एकदम बेसिक सेशन से स्टार्ट किया था. I have already uploaded my 2 lectures video on YouTube. मी माझे ऑलरेडी 2 लेक्चरचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केलेले आहेत. क्वेश्चन्स यू गाइस कैन लेट मी नो. काय डाउट असतील क्वेश्चन्स तुम्ही मला सांगू शकता. बट फर्स्ट ऑफ ऑल माझे लेक्चर्स व्यवस्थित बघा, अच्छे से वीडियो देखो. कोई भी क्वेरीज रहेगा, कोई भी नहीं समझा है. फर्स्ट टॉपिक जो हम लोगों ने स्टार्ट किया है, पहिला टॉपिक जो आपण स्टार्ट केलेला आहे तो आहे सेंटेन्स फॉर्मेशन. इंग्लिश लँग्वेज साठी सेंटेन्स फॉर्मेशनचं इम्पॉर्टन्स खूप असतं. ॲज अ पीपल नो एव्हरीवन हाऊ वी फॉर्म द सेंटेन्स. वाक्य रचना, त्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच असतात, वर्ब्स असतात, नाउन, pronoun, adjective, adverb. So I'm just going to present my screen. मी माझी स्क्रीन प्रेझेंट करतो तुम्हाला. जरा पाठीमागच्या लेक्चरचा थोडासा रिकॅप करूया आपण, त्यानंतर आपण नेक्स्ट सेशनवर जम्प करूया. सो यू कॅन इझिली अंडरस्टँड. Slight revision on last lecture, guys. Slight revision, okay. सर्वांना स्क्रीन दिसते गाइस? सर्वांना स्क्रीन विजिबल आहे क्या? सब लोग को मेरा स्क्रीन दिख रहा है? इज इट क्लियर? ये पहले लेक्चर का स्क्रीन है. पहले जो 2 लेक्चर्स मैंने कंडक्ट किए थे, जो पहला वाला लेक्चर था दैट वाज नॉर्मल इंट्रोडक्शन. जो पहिला लेक्चर होता तो एक नॉर्मल इंट्रोडक्शन होते आपलं. त्यामध्ये मी इंग्लिश स्पीकिंगचं इम्पॉर्टन्स काय असतं आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, आपल्या एज्युकेशनल लाईफमध्ये, कंपनीजमध्ये, ऑफिसेसमध्ये, ते मी फर्स्ट लेक्चरला सांगितलेलं. त्याची पण रेकॉर्डिंग मी युट्यूबवरती शेअर केलेली आहे. तुम्ही त्या लिंक थ्रू जाऊ शकता. ठीक आहे. सेकंड लेक्चर जो माझा होता संडेला होता, ठीक है, लास्ट संडेला, त्याच्यामध्ये मी बेसिक सेंटेंस फॉर्मेशन चालू केलेलं. उसके अंदर मैंने बेसिक सेंटेंस फॉर्मेशन चालू किया था. बहुत सारे वर्नाक्युलर मीडियम के स्टूडेंट्स होते हैं, जो स्पेशली मराठी और हिंदी मीडियम के स्टूडेंट्स, स्पेशली मराठी आणि हिंदी मीडियमचे स्टूडेंट्स, ज्यांना सेंटेन्स फॉर्मेशन काय असतं, सेंटेन्स फॉर्मेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण ग्रामॅटिकली परफेक्ट कसं बोललं पाहिजे, ग्रामेटिकली परफेक्ट नहीं बोलो तो क्या हो सकता, हम लोग को ग्रामेटिकली परफेक्ट कैसे बोलना चाहिए, अगर हम लोग ग्रामेटिकली परफेक्ट इंग्लिश नहीं बात करते तो क्या इफेक्ट्स होते हैं. दैट ऑल थिंग्स आई हैड शेयर्ड इन माय फर्स्ट लेक्चर. सेकंड लेक्चर में हम लोगों ने काही सेंटेन्स फॉर्मेशन चालू किया था, वाक्य रचना, त्यामध्ये आपण वाक्य रचना चालू केलेलं. 3 थिंग्स आर रियली इंपॉर्टेंट. 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. 3 चीजें बहुत इंपॉर्टेंट होती है सेंटेन्स फॉर्मेशन के लिए. सब्जेक्ट, कर्ता, the word from where the sentence begin, असे शब्द त्याच्यापासून वाक्याची सुरुवात होते, that we call it as subject. Then verb, क्रियापद, object, term. Okay, so you guys can go through my screen. तुम्ही माझी स्क्रीन प्रेजेंट केलेली आहे, बघू शकता. त्यामध्ये मी सर्व डेफिनेशन चांगल्या प्रकारे लिहिले आहेत. मैंने वहां पे अच्छे तरीके से डेफिनेशंस वगैरह लिख के दिया है, सब्जेक्ट का डेफिनेशन लिख के दिया है. देन सब्जेक्ट के अंदर क्या क्या सब पार्ट होते हैं, सब्जेक्टच्या आतमध्ये सब पार्ट काय काय असतात ते मी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट म्हणजे नाउन, कोणत्या व्यक्तीचं नाव, कोणत्या वस्तूचं नाव. प्रोनाउन, सर्वनाम, ही, शी, वी, यू, दे. त्यानंतर नाउन फ्रेजेस असतात त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल द टॉल बिल्डिंग. आता बिल्डिंग एक नाउन आहे, त्याला मी द टॉल हा वर्ड लावलेला आहे.
तर अशा प्रकारे सब्जेक्ट फॉर्म केले जातात इंग्लिश लँग्वेज मध्ये. अशा प्रकारे इंग्लिश मध्ये सब्जेक्ट तयार होतात किंवा बनतात. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या स्क्रीनचं नेक्स्ट पेज तुमच्यासाठी रेफर करतोय. त्यानंतर आपण काय काय चालू केलेलं तुम्ही त्याप्रमाणे बघू शकता. पुढे सब्जेक्ट नंतर आपण वर्बची डेफिनेशन केलेली, ऑब्जेक्ट म्हणजे काय आपण ते शिकलेलो. ठीक आहे, वर्ब तर तुम्हाला माहितीच आहे, बिना वर्ब आपण एकही सेंटेन्स बनवू शकत नाही. वर्ब म्हणजे असे वर्ड्स जे आपले कार्य दाखवतात, कृती दाखवतात, क्रिया दाखवतात. जो वर्ड्स हमारे क्रियाओं को दिखाते हैं, एक्शंस को दिखाते हैं, आज मैं उसी के बारे में ब्रीफ में पढ़ाने वाला हूँ. आज मी त्याच क्रियापदाबद्दल तुम्हाला ब्रीफ नॉलेज देणार आहे, आयडिया देणार आहे की बाबा क्रियापद एक्झॅक्टली काय असतं, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात, त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते असतात, त्याचा वापर इंग्लिश स्पीकिंग मध्ये कशा प्रकारे होतो, उसका यूज इंग्लिश लैंग्वेज में किस तरीके से होता है. ऑल दैट सेशंस आई एम गोइंग टू कंडक्ट टुडे. तो पूर्ण सेशन मी आज घेणार आहे. ठीक है, सो थोड़ा सा मैं पाठ्यमागच्या लेक्चरचं ब्रीफ हाईलाइट तुम्हाला देत होतो. थोड़ा सा मैं पीछे के लेक्चर के बारे में आप लोग को ब्रीफ हाईलाइट ब्रीफ जानकारी दे रहा था. डोंट गो ऑन माई पिक्चर इफ माई पिक्चर इज नॉट क्लियर बिकॉज कैमरा क्वालिटी थोड़ा सा पुअर हो सकता है. अंडरस्टैंड ऑन माई कंटेंट. मैं जो कंटेंट पढ़ा रहा हूँ गाइज उसके ऊपर फोकस करो. मी जे कंटेंट शिकवतोय त्यावरती चांगल्या प्रकारे फोकस करा. मी जे एक्सप्लेनेशन देतोय, वॉट एव्हर एक्सप्लेनेशन आय एम गिव्हिंग यू, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. ते समजण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन्स असतील चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचे. समजलं नसेल, इफ यू डू नॉट अंडरस्टँड, प्लीज टाइप युअर मेसेज इन द चॅट बॉक्स. यू गाइज आर ओपन टू आस्क द क्वेश्चन्स. तुम्ही क्वेश्चन्स विचारायला ओपन आहात. इट्स नॉट क्लोज एंडेड कॉन्व्हर्सेशन, इट्स ओपन एंडेड कॉन्व्हर्सेशन. मी डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन स्किल पण शिकवलेले आहेत. मी कम्युनिकेशन स्किलचे वेगवेगळे टाइप्स पण तुम्हाला शिकवलेले आहेत. ठीक आहे, कमिंग टू द पॉइंट वर्ब. ठीक आहे, त्यानंतर मी ऑब्जेक्ट एक्सप्लेन केलंय, त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ऑब्जेक्ट म्हणजे जो एखाद्या सब्जेक्टला डिफाईन करतो, ठीक आहे, किंवा त्या दिलेल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, तो ऑब्जेक्ट मध्ये. त्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं, इनडायरेक्ट. मी ऑब्जेक्ट वरती पण एक वेगळा सेशन, त्याच्यावरती पण मी माझे नोट बनवणार आहे. त्याच्यावरती उसके ऊपर भी ऑब्जेक्ट के ऊपर भी मैं मेरे नोट बनाने वाला हूँ. उसके ऊपर भी आप लोग को मैं अच्छे से प्रेजेंटेशन दूंगा. बिकॉज व्हाट हैपेंस इज, क्या होता है गाइज, बहुत सारे लोगों को, बऱ्याच लोकांना ऑब्जेक्ट काय आहे हे माहितीच नसतं. तो सेंटेंस बनाना इट्स रियली टफ विदाउट एन ऑब्जेक्ट. बिना ऑब्जेक्ट के सेंटेंस बनाना बहुत टफ है, बहुत चैलेंजेबल टास्क है. ओके, तो तुम लोग को ऑब्जेक्ट पहचानना पड़ेगा, ऑब्जेक्ट समझना पड़ेगा, उसके कितने टाइप्स होते हैं वो तुम लोग को जानना पड़ेगा. त्याचे वेगवेगळे कोणते प्रकार असतात ते तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. कोणत्या प्रश्नाने आपण दिलेल्या वाक्याला प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळू शकतं. कौन से वर्ड से अगर हम लोग दिए गए सेंटेंस से अपन सवाल पूछते तो हमें ऑब्जेक्ट मिलता है. ऑल दीज थिंग्स आर क्लब्ड अंडर द ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट के ऊपर मैं एक अलग से सेशन लूंगा. आय विल कंडक्ट अँड वन सेशन ऑन ऑब्जेक्ट. मी ऑब्जेक्ट वरती एक वेगळा सेशन घेईन. ठीक आहे, आज जे मी एक्झाम्पल्स बनवलेले आहेत किंवा मी जे नोट्स बनवलेले आहेत त्यामध्ये तर मी तुम्हाला ऑब्जेक्ट एक्सप्लेन करणारच आहे. उसके अंदर तो मैं आप लोग को ऑब्जेक्ट एक्सप्लेन करने ही वाला हूँ. हाउएवर, इन केस अगर आपको समझ में नहीं आया कि सर हमको ऑब्जेक्ट अलग से पहचानना है, हमको एक स्पेशल सेशन चाहिए ऑब्जेक्ट के ऊपर, आप एक अलग से लेक्चर लीजिए ऑब्जेक्ट के ऊपर. एक तुम्हाला वेगळा लेक्चर मी ऑब्जेक्ट वरती घेऊन त्यामध्ये पूर्ण डीप मध्ये ऑब्जेक्ट पण समजून, जेणेकरून लाइफ टाइम ते ऑब्जेक्ट तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. हमेशा के लिए ऑब्जेक्ट आपके दिमाग में रहना चाहिए. गाइज रिमेंबर, सेंटेंस इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 थिंग. इंग्लिश लैंग्वेज में जो वाक्य होता है वो 3 चीजों का कॉम्बिनेशन है. इंग्लिश लँग्वेज मध्ये जे वाक्य असतं ते 3 गोष्टीपासून बनतं. ठीक आहे, सब्जेक्ट असतं, वर्ब असतं आणि ऑब्जेक्ट असतं. दिस 3 थिंग्स आर वेरी वेरी इंपॉर्टेंट. ये 3 चीजें जो होती है वो बहुत ही इंपॉर्टेंट होती है, बहुत ही वैल्यूएबल होती है. ठीक है, तुम लोग को देखने में वर्ड छोटे लगते हैं, तुम्हाला पाहायला ते वर्ड्स खूप छोटे वाटतात. अरे सब्जेक्ट 4-5 लेटरचा वर्ड आहे, वर्ब 3 किंवा 4 लेटरचा वर्ड आहे, असं आपल्याला मनामध्ये फील येतं. पण त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे. आपण बोलते ना, एक छोटी सी चिंगारी भी पूरे पैलेस को जला सकती है. राइट, सिमिलरली each and every small words
play very crucial and important role in English language. प्रत्येक छोटा वर्ड ग्रामरचा इंग्लिश लँग्वेज मध्ये खूप इम्पॉर्टंट आणि खूप व्हॅल्युएबल रोल प्ले करतो. हे तुम्हाला समझना पाहिजे. ये आप लोग को समझ में आना चाहिए और आप लोग को उसका इम्पोर्टेंस समझ के लेना है. ठीक है. आफ्टर फिनिशिंग एन ऑब्जेक्ट, त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट सेशन जो मागच्या लेक्चर मध्ये शिकवला होता तो होता गाइस पार्ट ऑफ स्पीच. बघा माझ्या स्क्रीनवरती, मेरे स्क्रीन पे देखो गाइस. पार्ट ऑफ स्पीच के मैंने पूरे 9 टाइप्स लिखे हैं. डिटरमाइनर भी मैंने बताया था आपको, यूअर्स होता है, हीज होता है, माय होता है, हर होता है. नाउन तो आपको पता ही है, नाम तो आपको पता ही होगा, मैंने उसके बारे में ब्रीफ जानकारी दी है. अपन पार्ट ऑफ स्पीच का हर एक टाइप डीप में पढ़ेंगे गाइस. आपण पार्ट ऑफ स्पीचचा प्रत्येक प्रकार हा व्यवस्थित डीप मध्ये आपण शिकून घ्यावा. ठीक आहे. पुन्हा तुमच्याकडे पूर्ण आठवडा असतो त्यावरती R&D करायला, त्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायला, त्यावरती प्रॅक्टिस करायला, त्यावरती वाक्य बनवायला. आणि माझ्या नेक्स्ट लेक्चरला तुम्ही तुमच्या क्वेश्चन बरोबर येऊ शकता, तुमच्या डाऊट्स बरोबर विचारू शकता. ज्याला कोणाला काही सेशन कळत नाही प्लीज माझ्या रेकॉर्डिंग थ्रू जा, माझे व्हिडिओ बघा. त्यामध्ये काही क्लियर झालेलं नसेल, उसके अंदर अगर कोई आपको चीज क्लियर नहीं होती है, फॉर श्योर यू गाइस कैन कम अप इन माय नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चरला तुम्ही तो डाउट्स मला इजिली विचारू शकता. ठीक है. नाउ आई एम मूविंग ऑन द नेक्स्ट पेज. अभी मैं अगले पेज पे मूव करता हूँ. आफ्टर कंप्लीटिंग दिस I had started with noun. Okay, very important session which is called as noun. Okay, the common name which can be given to any person, country, location, city, place, game. मेरे वीडियो में है, मैंने नोट बनाया, अच्छा से देख लो गाइस. नाम किसी व्यक्ति को, वस्तु को, जगह को हम लोग देते हैं, दैट इज कॉल्ड एज नाउन. फिर उसके बाद मैंने नाउन के अलग अलग टाइप्स पढ़ाए थे. त्याच्यानंतर मी नाउनचे वेगवेगळे प्रकार. अभी तुम लोग बोलोगे सर आप नाउन के अलग अलग प्रकार हमें क्यों पढ़ा रहे हैं, तुम्ही आम्हाला नाउनचे वेगळे प्रकार का शिकवताय, ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये पण एक्सप्लेन करू शकत होतो. आई कुड हैव एक्सप्लेन इन शॉर्ट ऑल्सो. मैं तुम लोग को उसको शॉर्ट में भी एक्सप्लेन कर सकता था, बट आई डिडंट. आई हैव एक्सप्लेन्ड इन व्हेरी ब्रीफ. मी खूप ब्रीफ मध्ये, खूप डीप मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ओके. त्यामध्ये सगळ्यात पहिला टाइप आहे प्रॉपर नाउन, त्याला आपण विशेष नाम बोलतो. उसमें सबसे पहला टाइप होता है गाइस प्रॉपर नाउन. ठीक है. प्रॉपर नाउन के अंदर भी मैंने प्रॉपर डेफिनेशन, उसके एग्जाम्पल. विशेष नाम होता है, कॉमन नाउन यानी सामान्य नाम होता है, उसका भी डेफिनेशन, त्याचे पण मी डेफिनेशन दिलेले आहे, त्याचे पण एक्झाम्पल्स मी लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेले आहेत. माझा लेक्चर्स व्यवस्थित बघा गाइस. मी माझ्या लेक्चरच्या रेकॉर्डिंग 2 आवर्सच्या असतील, 1.5 आवर्सच्या असतील. मेरे लेक्चर के रिकॉर्डिंग जो रहेंगे 2 आवर्स या 1.5 आवर्स के रहेंगे, बिकॉज आई हैव एक्सप्लेन यू ईच अँड एव्हरीथिंग. कारण मी त्यामध्ये प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून मी ग्रामर शिकवणार. जर तुमचा ग्रामरचा बेस चांगला असेल तर तुम्ही फ्लुएंट इंग्लिश बोलू शकता, वोकैबुलरी स्किल वाढवू शकता. अगर आप लोग का ग्रामर का बेस अच्छा होगा, if you have a great vocabulary skill, then only you can talk in fluent English. Else you will face lots of problems. Otherwise आप लोग को problems आएंगे. ठीक है. So it's an humble request. इसके लिए मैं आपको एक humble, एक polite request कर रहा हूँ. मेरे lectures को carefully देखो आप लोग. मैं हर एक lectures का वीडियो रिकॉर्ड करके मैं मेरे YouTube चैनल पर डालने वाला हूँ. अच्छा से देख लो गाइस, समझने की कोशिश करो और उसको प्रैक्टिकली इम्प्लीमेंट करो. हर एक चीज प्रैक्टिकली अगर हम इम्प्लीमेंट करते हैं तो ही हम लोग अच्छा इंग्लिश बात कर सकते हैं, एल्स नॉट. ओके. थेरोटिकल प्लस प्रैक्टिकल विल गिव यू द ग्रेट रिजल्ट फॉर इंग्लिश स्पीकिंग. थेरोटिकल प्लस प्रॅक्टिकल दोनों को मिला के अच्छा आउटपुट अपना प्रोड्यूस होगा. आपला एक चांगल्या प्रकारचा आउटपुट रिलीज केलं जाईल. कॉमन नाउन, सर्वसामान्य नाम. ठीक आहे. कॉमन नाउन नंतर मी तुम्हाला थर्ड टाइप एक्सप्लेन केला होता, सिंग्युलर नाउन. फोर्थ टाइप होता प्लुरल नाउन. सिंगुलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. सिंगुलर का मतलब होता है एक वचन गाइस, प्लुरल मतलब बहुवचन. तुम लोग को पता है सिंगुलर सब्जेक्ट, प्लुरल सब्जेक्ट, राइट. सिंगुलर सब्जेक्ट के अंदर क्या क्या होता है, आई, ही, शी, वी, सॉरी वी प्लुरल में आएगा. ठीक है. प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल नाउन के अंदर क्या आता है, यू, वी आ सकता है, दे आ सकता है.
पीपल आ सकता है, स्टूडेंट्स आ सकता है, एम्प्लॉइज आ सकता है, लाइकवाइज. ठीक है. आफ्टर दैट आई हैड एक्सप्लेन यू अबाउट काउंटेबल नाउन. उसके बाद में मैं काउंटेबल नाउन के बारे में एक्सप्लेन कर चुका था. जो चीजें गिनी जा सकती है, काउंट की जा सकती है, जिसके लिए अपन हाउ मेनी यूज करते हैं. क्या यूज करते हैं? हाउ मेनी. ओके. अगर सपोज किसके पास कितने पैसे हैं मुझे पता नहीं है, तो मैं हाउ मच बोलूंगा, हाउ मेनी नहीं. राइट. मेनी और मच दोनों में डिफरेंस बहुत होता है. ठीक है. तो काउंटेबल नाउन, गणनीय नाउन. You guys can go through my examples. मेरे examples भी मैंने मेरे स्क्रीन पे दिए हैं. Tom brought 10 packets of Lay's, right? 10 packets. Lay's जो होते हैं हम लोग पैकेट्स उसके काउंट कर सकते हैं, तो उसके लिए मैंने उसको काउंटेबल नाउन बोला, म्हणून मी त्याला काउंटेबल नाउन मध्ये डिफाइन केलं. त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं होतं गाइस अनकाउंटेबल नाउन. A lot of homework, cup of tea, weather, you know, these all words come under uncountable noun. हे सर्व शब्द अनकाउंटेबल नाउन्स मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे ग्रुप. जसं पक्ष्यांचा, चिमण्यांचा थवा असतो, प्राइड ऑफ लायन, अ फ्लॉक ऑफ शीप. ओके. त्याला आपण काय बोलतो? कलेक्टिव्ह नाउन बोलतो. दॅट इज वी कॉल इट एज कलेक्टिव्ह नाउन. ओके. एंड 7 टाइप के बाद में पढ़ाया था तुम लोग को. त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवलं होतं 8वा आणि 9वा, कॉन्क्रीट नाउन अँड ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. कॉन्क्रीट नाउन अँड ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. कॉन्क्रीट नाउन ची माझी डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. कॉन्क्रीट नाउन का डेफिनेशन जो मैंने दिया है वो अच्छे से समझ लो. A concrete noun refers to the object that are material and can be perceived by the human sense. म्हणजे असे nouns concrete noun असतात. फॉर एग्जाम्पल, द बुक इज ऑन दी टेबल. बुक अपन परसीव करू शकतो. बुक को हम लोग परसीव कर सकते हैं, टेबल को भी कर सकते हैं. बुक टेबल पे है, टेबल पे क्या है? बुक है. ह्यूमन सेन्स उसको परसीव कर सकता है, ह्यूमन सेन्स त्याला परसीव करू शकतो, म्हणून त्याला आपण काय बोलतोय? कॉन्क्रीट नाउन. बरोबर. बुक पाहू शकता, टेबल पाहू शकता. लव इज अ स्ट्रॉन्ग इमोशन. लव इज ए स्ट्रॉन्ग इमोशन. लव को हम लोग देख नहीं सकते, परसीव नहीं कर सकते, इसके लिए वो एब्स्ट्रैक्ट नाउन है. कॉमन डिफरेंस. मैं आज के नए फ्रेश टॉपिक पे जंप कर रहा हूँ. ये थोड़ा सा हाईलाइट था गाइस, थोड़ा सा मैंने रिकैप सेशन लिया. मैंने प्रीवियस लेक्चर में क्या क्या पढ़ाया था, मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये काय काय शिकवलं होतं. नाउ आय एम जम्पिंग ऑन माय टुडेज फ्रेश टॉपिक. मी माझ्या आजच्या फ्रेश टॉपिक वर जम्प करत आहे. व त्याची डीप मध्ये मी जानकारी तुम्हाला दिलेली आहे, त्याची पूर्णपणे माहिती मी दिलेली आहे. मी पूर्णपणे त्याचे नोट्स प्रॉपर बनवलेले आहेत गाइस. इज माय स्क्रीन विजिबल फॉर एव्हरीवन गाइस? सर्वांना माझी स्क्रीन दिसते? कॅन यू प्लीज टाइप युअर मेसेज इन द चॅट बॉक्स गाइस? माझी स्क्रीन क्लियर आहे? इज माय वॉइस ऑडिबल फॉर एव्हरीवन? का माझा आवाज सर्वांना येतोय? मेरा आवाज सबको आ रहा है? श्योर. सर्वांना समजतं मी काय शिकवतोय? सबको समझ में आ रहा है गाइस व्हाट एवर टॉपिक आई एम टीचिंग? आवर टुडे सेशन इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. अपना आज का सेशन बहुत ही इम्पॉर्टंट है. आपला आजचा सेशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. वर्ब, VERB, verb. Remember guys, my today's session is nothing but verb. You have to remember about verb. तुम्हाला वर्ब बद्दल कॉमन, आपण जर सिंपल लँग्वेज मध्ये आपण जर वर्ब बद्दल बोलायला गेलो तर काय असू शकतं? कॅन यू जस्ट इमॅजिन गाइज? गेस करू शकता तुम्ही काय असू शकतं? एक साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही गेस करा वर्ब काय असतं. सिंपल लँग्वेज मध्ये गेस करून सांगा मला. इधर टाइप करा मैसेज बॉक्स में. आप लोग मैसेज बॉक्स में मुझे वर्ड्स आप टाइप करके बता सकते हो क्या होता है वो. कम ऑन गाइस, एवरीवन टाइप योर मैसेज. मैसेज टाइप करा. वर्ब म्हणजे काय असं मला सांगा सर्वांनी.
सर्वांनी सांगा वर्ब म्हणजे काय असतं. एव्हरीवन, जे पण तुम्हाला माहित असेल यार, व्हॉट एव्हर यू नो, बिंदास. हा, जे जे तुम्हाला माहित आहे ते बिंदास टाईप करा. अरे, आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय, आपण समजण्याचा प्रयत्न करतोय. डोंट शाय. ओके, ऑलराइट, गुड, एवरीवन इज ट्राइंग वेरी गुड. सब लोग अच्छे से ट्राई करें. Okay, I can see the chat box from everyone. Great. Thank you for your valuable answers, guys. या प्रकारे आन्सर्स दिलेले आहेत. Now I'm starting with my today's fresh topic. मी आजचा माझा फ्रेश टॉपिक स्टार्ट करत आहे. Listen me carefully, guys. Try and understand concept of the verb. वर्बचा कॉन्सेप्ट समजण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. आय एम गिविंग माय बेस्ट टू क्लियर योर पिक्चर. मैं माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. मैं मेरा बेस्ट देने की कोशिश कर रहा हूँ, ताकि ताकि आप लोग को अच्छे से समझे, तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं पाहिजे. गाईज रिमेंबर, आपण आपल्या चाइल्डहुड पासून वर्ब शिकतो, आपण आपल्या लहानपणापासून वर्ब शिकतो, आपण आपल्या स्कूल लेवल पासून, तरी पण आपण इंग्लिश मध्ये चांगल्या प्रकारे सेंटेन्सेस बनवू शकत नाही. फिर भी हम लोग इंग्लिश में अच्छे से सेंटेंस नहीं बना सकते. इट प्रूव्स दैट we guys have not yet understood the importance of verb. We guys have never tried to prepare the verb. इससे अपने को पता चलता है, ह्याच्यावरून आपल्याला माहित पडतं की अजूनपर्यंत आपल्याला वर्ब समजला नाही, त्याचा वापर कळाला नाही आणि आपण तो प्रॅक्टिस करण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही. इज दॅट क्लिअर? तर आपण शिकूया वर्ब. असा वर्ड जो आपल्या क्रियेला दाखवतो, जो आपल्या ऍक्शनला दाखवतो. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल रिॲक्शन. न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनने पण वर्ड ऍक्शन वापरलाय. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ऍक्शन हैज एन इक्वल रिएक्शन. बराबर. न्यूटन ने भी अपने सेंटेंस में, अपने लॉ में एक्शन वर्ड यूज किया है. अंडरस्टूड? दैट एक्शन इज कॉल्ड एज वर्ब. त्या ऍक्शनला आपण काय बोलतो? वर्ब बोलतो, क्रियापद बोलतो. आणि त्या ऍक्शन शिवाय, त्या वर्ब शिवाय तुमचं सेंटेन्स पूर्ण होऊ शकत नाही. नाही, नेवर. दोज हु आर हॅव्हिंग स्मार्ट वर्ब्स, ज्यांच्याकडे चांगले क्रियापद आहेत, ते खूप चांगले इंग्लिश बोलू शकतात. जिनके पास बहुत अच्छे क्रियापद हैं, वो बहुत अच्छा इंग्लिश बात कर सकते हैं और बहुत अच्छे से सेंटेंसेस टाइप कर सकते हैं. दॅट इज कॉल्ड ॲज वर्ब. त्याला आपण मराठीमध्ये, हिंदीमध्ये क्रियापद बोलतो, वर्ब बोलतो. ओके. You have many social sites, you have Google and everything. In spite of that, तुम्हाला वर्ब समजत नाही, तुम्ही त्याचा प्रॅक्टिकली व्यवस्थित वापर करू शकत नाही. तुम्ही टेन्स मध्ये चुक्या करता. तुम्ही जेव्हा एसे वगैरे लिहिता, जब आप लोग एसे लिखते हो, जब आप लोग प्रेजेंटेशंस देते हो कंपनीज में, when you become a manager, जब आप लोग मैनेजर बनते हो, आई मीन मैनेजर बनने का इंटरव्यू देते हो, जेव्हा तुम्ही मॅनेजर बनायचा इंटरव्यू देता, when you try and give the promotional interview, you guys stuck. तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये सरेंडर करता, तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये जिंकू शकत नाही, बिकॉज ऑफ लॅक ऑफ वर्ब. वर्बची कमतरता असल्यामुळे, वर्बची कमी असल्यामुळे. अंडरस्टँड? तर क्रियापदाचं महत्व समजून घ्या. व्हॉट आय एम डुईंग नाव? आय एम टीचिंग. मी आता काय करतोय? मी शिकवतोय. व्हॉट यू पीपल आर डुईंग नाव? लिसनिंग अँड रिस्पॉन्डिंग. तुम्ही लोक काय करताय? ऐकताय आणि मला रिस्पॉन्स करताय. समजलं तर यस, नाही तर नाही. दॅट इज युअर ऍक्शन. लिसनिंग एंड रिप्लाइंग. ध्यान से सुनना और ध्यान से सर को रिप्लाई देना, वो आप लोग का एक्शन है, ये तुमची क्रिया है.
टीचिंग इज अन ऍक्शन फ्रॉम मी. तुम्हाला शिकवणं, तुमचे डाऊट सॉल्व्ह करणं आणि त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं, ती माझी ऍक्शन आहे, ती माझी क्रिया आहे, वो मेरी क्रिया है, वो मेरी एक्शन है. दैट इज कॉल्ड एज वर्ब. त्याला आपण वर्ब बोलतो, उसको हम लोग वर्ब बोलते हैं. लुक एट माय डेफिनेशन गाइस. द इम्पॉर्टन्स, the important verb in sentence, the one that typically shows action or state of being of the subject. State म्हणजे अवस्था, सब्जेक्टची पोझिशन, कंडिशन, त्याला आपण स्टेट बोलतो. बरोबर. दॅट इज कॉल्ड एज वर्ब. अशा शब्दांना आपण काय बोलतो इंग्लिश लँग्वेज मध्ये? वर्ब बोलतो. काय बोलतो? क्रियापद. इज दॅट क्लिअर? ही डेफिनेशन सर्वांना क्लिअर आहे? हे डेफिनेशन सर्वांना समजले? समजले असेल तर यस लिहा, नसेल तर नो बोला. Thank you for your valuable response. डिफरंट टाइप्स ऑफ वर्ब. मी त्यामध्ये वर्बचे काही एग्जांपल्स दिलेले आहेत. मैं कुछ वर्ब्स के एग्जांपल दे चुका हूं. इफ यू गाइज लुक एट माय स्क्रीन, जर तुम्ही माझ्या स्क्रीन कडे पाहत असाल लक्ष्यपूर्वक, काळजीपूर्वक, अगर आप लोग मेरे स्क्रीन की तरफ ध्यान से देख रहे हो, केयरफुली देख रहे हो, example of main verb. My next content is example of main verb. There are countless number of verbs that can be used as main verb in sentence. असे अनलिमिटेड वर्ब आहेत. काउंटलेस म्हणजे अनलिमिटेड, इनफाइनाइट बोलतो आपण त्याला. काउंटलेस मतलब अनलिमिटेड वर्ब्स है. जितना वर्ब याद करोगे उतना कम. एव्हरी डे कीप इन युअर माइंड ऍटलीस्ट 5 वर्ब. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज कमीत कमी 5 शब्दांतर पाठांतर करा. कमीत कमी 5, ऍटलीस्ट 5 वर्ब. ते तुम्ही तुमच्या लंच ब्रेक मध्ये करू शकता. ते तुम्हाला समजा खूप कंटाळा आलाय आज काम करून, चला आता शब्दात पाठांतर करूया, राईट? हाफ एन आवर इज फेअर इनफ गाईज. अर्धा तास इनफ आहे एक 5 शब्दार्थ पाठांतर करायला. आधा घंटा काफी है 5 वर्ब याद करने के लिए. जस्ट ट्राई एंड प्रिपेयर 5 वर्ब्स एवरी डे. 5 शब्दार्थ. 7 5 are 35. वीक में 35 वर्ब्स. इन अ मंथ 30 into 30 900. 900 वर्ब्स इन अ मंथ. 900 क्रियापद एका महीने तुमचे पाठांतर झाले पाहिजे. एक महीने में कम से कम 900 वर्ब याद होना चाहिए. और मैंने ऐसा नहीं बोला है आप अपना काम छोड़ो और आप अपना स्टडी छोड़ो और मेरा इंग्लिश स्पीकिंग का स्टडी करो. आई एम नॉट सेइंग लाइक दैट. मी तसं बोलत नाहीये ना, मैं ऐसे बोल रहा हूँ. आई एम जस्ट ट्राइंग टू से 5 वर्ब्स इन अ डे. तुम्ही बोर झाला असाल, वो पाठांतर करा. तुम्ही लंच ब्रेक ला असाल, आप लोग लंच ब्रेक पे हो, वो याद करो. आप बस में ट्रैवल कर रहे हो बैठ के, वो आपके मोबाइल में स्क्रीनशॉट ले लो. 5 वर्ब कभी भी आप लोग याद कर सकते हो. केव्हाही तुम्ही 5 शब्दार्थ पाठांतर करू शकता. ते 5 शब्दार्थ बूंद बूंद से तालाब बनता है, राईट? थेंबे थेंबे तळे साचे. तर मग इमॅजिन करा. तुम्ही इमॅजिन करू शकता, आप लोग इमॅजिन कर सकते हो, आप लोग कितने वर्ब याद कर सकते हो, किती शब्दार्थ तुम्ही पाठांतर करू शकता. कोणीतरी म्हटलंय बूंद बूंद से तालाब बनता है, थेंबे थेंबे तळे साचे. अपन लॉजिकली त्याचा विचार करत नाही. हम लोग कभी लॉजिकली उसके बारे में सोचते नहीं, लेकिन आपको सोचना चाहिए. बचपन में अपन गुल्लक बनाते. आपण लहानपणी एक गल्ला, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जसे आले तसे आपण टाकतो. मग पूर्ण भरला की आपण फोडतो. अरे एवढे पैसे जमा झाले, अरे दॅट मच मनी आय हॅव गॅदर्ड टुगेदर. सिमिलरली त्याचप्रमाणे रोज 5 शब्दार्थ पाठांतर करा. एंड ऑफ द इयरला किंवा एंड ऑफ द मंथला तुम्हाला एक प्राउड फील होईल. आप लोग को एक प्राउड फील होगा, अरे यार मैंने इतना वर्ड्स याद किया आणि मी एवढे शब्दार्थ पाठांतर केले. अँड दॅट विल हेल्प यू अ लॉट while forming the sentences in English. ते तुम्हाला खूप मदत करेल वाक्यरचना बनवण्यासाठी, इंग्लिशमध्ये सेंटेन्स फॉर्म करताना, प्रेझेंटेशन्स देताना, कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देताना, तुमचे एसे लिहिताना, तुमचे प्रोजेक्ट बनवताना. तुम्ही हमेशा गुगल वरती जाता, वाक्य कॉपी करता तिकडून, मग तुम्ही प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन्स देता. पण ते कसं मेकॅनिकल वर्क किंवा डॉंकी वर्क झालं. स्वतःची वाक्य बनवणं, स्वतः सेंटेन्स क्रिएशन करून प्रेझेंटेशन्स देणं, दॅट इज अ काइंड ऑफ चॅलेंज. अँड दॅट विल हेल्प यू लॉट. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करेल. त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा होईल. बिकॉज
इट्स युअर ओन क्रिएटिव्हिटी, कारण ती तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे, बिकॉज वो आपकी खुद की क्रिएटिव्हिटी आहे. दॅट विल हेल्प यू अ लॉट. त्यापासून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही हवेत असणार, अरे यार मी स्वतः वाक्य बनवले, मी स्वतः प्रेझेंटेशन दिलं, मी स्वतः प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन बनवली. दॅट विल गिव्ह यू अमेझिंग प्राऊड ऑन युअर सेल्फ. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःवरती एक अभिमान वाटेल. ठीक आहे, आपण एक्झाम्पल्स बघूया गाईज. थोडे क्रियापदाचे एक्झाम्पल माझ्या स्क्रीनकडे बघा. गिवन बिलो इज द लिस्ट ऑफ फ्यू कॉमन वर्ब्स दॅट कॅन फंक्शन ॲज मेन वर्ब. बरोबर. क्रियापदाचे दोन मुख्य टाइप्स असतात. एक मुख्य क्रियापद असतं आणि एक हेल्पिंग वर्ब असतं. आपण आज जे चालू केले ते काय आहे गाईज? मेन वर्ब आहे. ते काय आहे? मेन वर्ब आहे. आपण हेल्पिंग वर्बचा सेशन नंतर बघायचा. हेल्पिंग वर्बचा सेशन आपण त्याच्यावर मी वेगळा सेशन घेणार. मी कधी कॉकटेल करणार नाही गाईज. आय डू नॉट कॉकटेल मल्टिपल टॉपिक्स टुगेदर. आय ऑलवेज ट्राय अँड कम्प्लीट अँड इंडिव्हिज्युअल टॉपिक. मी प्रत्येक वेळेला प्रयत्न करतो की आपण एक एक सेशन इंडिव्हिज्युअल घेता, जेणेकरून तुम्ही माझे रेकॉर्डेड लेक्चर केव्हाही बघू शकता. केव्हाही तुम्हाला डाऊट आला तुम्ही त्या रेकॉर्डेड लेक्चर थ्रू जाऊ शकता. त्याला समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. माझ्या 2-2 तासाच्या रेकॉर्डिंग आहेत. ठीक आहे, तुम्हाला युट्यूबवरती बरेच व्हिडिओ लोकांचे मिळतील जे 15 मिनिटाचे, 24 मिनिटाचे, अर्ध्या तासाचे आहेत. पण माझे रेकॉर्डेड व्हिडिओ कमीत कमी 2 तास किंवा कमीत कमी 1 तासाचे असते. ठीक आहे, तुम्ही ते बघून व्यवस्थित तुम्हाला कळायला पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये घुसलं पाहिजे व्यवस्थित. वो देख के आपको अच्छे से समझ में आना चाहिए. इट शुड बी सेट इन योर माइंड. ओके, सो मेन वर्ब क्रियापदाचा पहिला टाइप. क्रियापद का फर्स्ट फॉर्म होता है, पहला टाइप होता है मेन वर्ब. फर्स्ट टाइप ऑफ वर्ब इज कॉल्ड एज मेन वर्ब. असा शब्द जो आपल्या मुख्य क्रिया दाखवतो, ऐसा वर्ड जो हमारे मुख्य क्रियाओं को दिखाता है. राइट, look at my screen guys. This is a list of verb. Excuse me. ही क्रियापदाची एक छोटीशी लिस्ट आहे. माझ्याकडे एक 2000 वर्बचा ईमेल आहे. ज्यांना ज्यांना ती वर्बची कॉपी पाहिजे त्याच्यामध्ये मी त्याचे अर्थ हिंदीमध्ये, त्याचा दुसरा फॉर्म, त्याचा तिसरा फॉर्म मी बनवलेला आहे. ज्यांना ज्यांना हवी आहे, जिसको भी चाहिए काइंडली ईमेल मी, सॉरी, मला पर्सनली तुमचे ईमेल ॲड्रेस व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला ती वर्कची लिस्ट पाठवून देईन, ईमेल करा. ठीक आहे, आणि तुम्ही ती लिस्ट केव्हाही प्रिपेअर करू शकता, केव्हाही तुम्ही पाठांतर करू शकता, बघू शकता. ठीक आहे, सो लुक ॲट द लिस्ट ऑफ वर्ब. एक कॉमन मी टेंटेटिव वर्बची एक लिस्ट बनवली है. मैंने कॉमन एक टेंटेटिव वर्ब का मैंने एक लिस्ट बनाया छोटा सा. राइट म्हणजे लिहिणे, एवरीवन नोज दैट. राइट, स्पीक, रीड, टॉक, वॉक, सिट, जम्प, स्विम, लिव. आता जे पुढचे जे टाकलेले आहेत ना गाइस, पुढचे बघा, मी एम पण लिहिले त्यामध्ये, मैंने उसके अंदर एम भी लिखा है, इज भी लिखा है, आर भी लिखा है. त्यामध्ये मी एम, इज, आर पण लिहिले आहे. ते हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्बचा पण रोल प्ले करतात, म्हणून मी त्यांना मेन वर्ब मध्ये पण टाकलं. नाही तर तुम्ही बोलाल सर, नहीं तो आप लोग बोलोगे सर एम तो हेल्पिंग वर्ब है, आपने इसको मेन वर्ब के लिस्ट में क्यों डाला, तुम्ही याला मेन वर्ब मध्ये का टाकलं. रिमेंबर, आय एम जस्ट क्लॅरिफाईंग. जेव्हा मी हेल्पिंग वर्बचा सेशन तुम्हाला शिकवणार, whenever I will teach you the session of helping verb, in that list, त्या लिस्ट मध्ये मी क्लिअर करेन कि बाबा काही हेल्पिंग वर्ब दोघांचा रोल कसे प्ले करतात. कुछ हेल्पिंग वर्ब होते हैं वो दोनों का रोल किस तरीके से प्ले करते हैं. एम, यू माइट बी हॅव्हिंग क्वेश्चन इन माइंड, सर एम हा वर्ड हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता उदाहरणार्थ जर मी बोललो आय एम राइटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे, मैं पत्र लिख रहा हूं. इन दिस सेंटेन्स ह्या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, एम हेल्पिंग वर्ब आहे, राइट म्हणजे लिहिणे, राइट मतलब लिखना, वो क्या है तुम्हारा मुख्य क्रिया, मेन एक्शन. दैट इज वाई मेन वर्ब. जर मी तेच वाक्य असं बोललो, अगर मैं वही सेंटेंस को मैं दूसरे तरीके से बोला, आई एम अ टीचर ऑफ एन इंग्लिश स्पीकिंग, मी इंग्लिश स्पीकिंगचा टीचर आहे, मैं इंग्लिश स्पीकिंग का टीचर हूं. सो इन दिस सेंटेंस एम
इज अ प्लेइंग अ रोल ऑफ हेल्पिंग वर्ब ॲज वेल ॲज मेन वर्ब. त्या वाक्यामध्ये एम चा रोल हेल्पिंग वर्ब पण असेल आणि मेन वर्ब पण असेल, कारण त्यामध्ये दुसरं मुख्य क्रियापद कोणतं नाहीये. इन दॅट सेंटेन्स देर इज नो एनी अदर हेल्पिंग वर्ब. Therefore, म्हणून. ओके, एनी क्वेश्चन सो फार? आतापर्यंत काय क्वेश्चन आहे, काहीच काय डाउट्स? प्लीज टाइप इन चॅट बॉक्स. एवरीवन गाइस, काय क्वेश्चन असेल, कुछ सवाल है, कुछ क्वेश्चन है गाइस? So far, whatever concepts I have taught. Yes, no, maybe. Everyone, please type your important message. Dhruv Patil. Dhruv, you can subscribe my channel. I have already shared the link on my WhatsApp status. मी माझ्या WhatsApp स्टॅटसवर ऑलरेडी माझ्या चॅनलची लिंक पाठवलेली आहे, त्याच्यावर लेक्चरची रेकॉर्डिंग आहे. प्रीवियस 2 लेक्चर की रिकॉर्डिंग, पहले 2 लेक्चर की रिकॉर्डिंग मेरे चैनल पे मिल जाएगी, माझ्या चॅनलवर आहे. Okay, great. I'm jumping on how to use main verb in sentence. My next session, guys, माझा पुढचा सेशन असेल, आपण मेन वर्बचा वाक्यामध्ये कशा प्रकारे वापर केला पाहिजे. हम लोग मेन वर्ब का सेंटेंस फॉर्मेशन के लिए किस तरीके से यूज करेंगे, दैट इज माय नेक्स्ट सेशन. वो मेरा नेक्स्ट सेशन है गाइस. ओके, हाउ टू यूज द मेन वर्ब इन सेंटेंसेस. Main verb can be further divided into 2 types. Main verb 2 पार्ट में डिवाइड हुआ है. वेरी वेरी इंपॉर्टंट गाइस. वो 2 टाइप मेन वर्ब के कौन कौन से हैं, ते मुख्य क्रियापदाचे 2 टाइप कोण कोणते हैं. एक रेगुलर मेन वर्ब, एक इरेग्युलर मेन वर्ब. One is a regular main verb and the second one is a irregular main verb. Now you must be confused. अभी शायद से आप कंफ्यूज हो सकते हो, कदाचित तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल. सर रेग्युलर आणि इरेग्युलर मधला फरक काय. लुक एट माय स्क्रीन गाइस, माझ्या स्क्रीन कडे बघा, मेरे स्क्रीन के ऊपर देखो. डेफिनेशन, a verb that forms its past tense and past participle. ऐसा क्रियापद जो उसका सेकंड एंड थर्ड फॉर्म ईडी या डी लगा के फॉर्म करता है, जिसका सेकंड एंड थर्ड फॉर्म सेम होता है. ज्या क्रियापदाचं सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम असतं, that is called as a regular main verb. If you look at that below given examples, you will come to know. अगर नीचे दिए गए एग्जाम्पल पे अगर आप लोग देखोगे तो you will come to know. Walk, walk, walk. Jump, jump, jump. These all are the examples of main verb, regular main verb. ये जितने भी एग्जाम्पल्स मैंने दिए हैं वो रेगुलर मेन वर्ब का एग्जाम्पल है गाइस. सेकंड फॉर्म में भी ईडी लगा है, थर्ड फॉर्म में ईडी लगा है. सो जो क्रियापद का सेकंड एंड थर्ड फॉर्म में ईडी लगता है, दैट इज कॉल्ड एज रेगुलर मेन वर्ब. उसको हम लोग अपन क्या बोलते हैं, रेगुलर मेन वर्ब बोलते हैं. दीज आर सम सिंपल एग्जाम्पल. हे थोड़े से एग्जाम्पल में दिलेले हैं. ये मैंने कुछ सिंपल एग्जाम्पल्स आपके लिए दिए हैं, आप उसको ध्यान से देख सकते हो. रेगुलर मेन, अच्छा एग्जाम्पल्स को भी पुढे दिलेले आहेत. सेंटेन्सेस, इसके सेंटेन्सेस भी मैं आगे देख चुका हूँ, मैं आप लोग को दे चुका हूँ. त्याचे वाक्य पण मी पुढे तुम्हाला शिकवलेले आहेत. यू गाइस कैन लुक एट माय सेंटेन्सेस टू. एनी क्वेश्चन गाइस? काय क्वेश्चन आहे, काय डाऊट आहे? Yes, no, maybe. Let's jump on the next page. Look at the sentences guys. मुख्य क्रियापदाची वाक्य बघा
मुख्य क्रियापद के सेंटेंसेस देखिए आप लोग. The children played in the park all afternoon. इस सेंटेंस के अंदर played is playing a role of main verb. The word played, P-L-A-Y-E-D, is playing a role of main verb. Played हा शब्द तुम्हाला चिल्ड्रन ची क्रिया दाखवतो. प्लेड ये वर्ब अपने को चिल्ड्रन जो सब्जेक्ट है उसका अपने को एक्शन दिखा रहा है, क्रिया दिखा रहा है. सो प्लेड इज अ रेगुलर मेन वर्ब. सेकंड एग्जांपल, शी लिसन टू म्यूजिक while studying. ती म्यूजिक ऐकते अभ्यास करते वेळी, वह गाना सुनती है पढ़ाई करते समय. लिसन, लिसन रेग्युलर मेन वर्ब, बिकॉज लिसन जो मेन फॉर्म है वो बोन है, उसको ईडी प्रत्यय लग गया, त्याला ईडी प्रत्यय लागला. लिसन टू म्यूजिक व्हाइल स्टडिंग, अभ्यास करते वेळी. मेन वर्ब, मेन वर्ब. रिमेंबर, he walked to his friend about the movie. Talked, तो त्याच्या मित्राशी बोलला मूवी बद्दल. उसने अपने फ्रेंड के साथ बात की मूवी के बारे में. राइट. सो who is a regular main verb in the given sentence? Talked. The word talked. The dog jumped over the fence. Jump, K-U-M-P-E-D, jump is a regular main verb. Next sentence. She walked to work because her car was in the shop. ती कामाला चालत गेली, व काम पे चल के गई, because उसकी कार शॉप में थी. So walked. The chef prepared a delicious meal. शेफ जो खाना बनाते हैं होटल में, त्याने एक delicious meal बनवला. So prepared is an example of main verb and a regular main verb. So this entire list proves you the use of main verb. जी माझी पूर्ण लिस्ट आहे ती तुम्हाला रेग्युलर मेन वर्बचा वापर दाखवते, ती तुम्हाला रेग्युलर मेन वर्बचा यूज प्रूव्ह करते. ये माझ्या डेफिनेशन मध्ये क्लियरली मेंशन केलंय. मैं मेरे डेफिनेशन में क्लियरली मेंशन कर चुका हूं, ऐसा क्रियापद जिसको ईडी या डी प्रत्यय लगता है हम उसको रेगुलर मेन वर्ब बोलते हैं. ओके, इज दैट क्लियर फॉर एवरीवन गाइस? सो फार एनी क्वेश्चन? आतापर्यंत तुम्हाला क्वेश्चन आहे, डाउट आहे? अभी तक जो मैं पढ़ा चुका हूं उसमें कोई सवाल, कोई क्वेश्चन है गाइस? ऑल गुड? परफेक्ट. Perfect. So I have cleared the meaning of regular main verb. I have cleared the definition of regular main verb. I have cleared an example of the regular main verb. रेगुलर मेन वर्ब के एग्जांपल्स मैं क्लियर कर चुका हूं, उसके डेफिनेशन क्लियर कर चुका हूं, उसमें क्या प्रत्यय लगता है वो मैं क्लियर कर चुका हूं. त्यामध्ये काय काय प्रत्यय लागतो ते पण मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे. ईडी किंवा डी, ज्या क्रियापदाला ईडी किंवा डी प्रत्यय लागतो तो रेगुलर मेन वर्ब असतो. जिस क्रियापद को ईडी या डी प्रत्यय लगता है दैट इज कॉल्ड एज रेगुलर मेन वर्ब. उसको हम लोग गाइस रेगुलर मेन वर्ब बोलते हैं. यू गाइस हैव टू कीप इन योर माइंड. वो तुम लोग को दिमाग में अच्छे से रखना पड़ेगा. ते तुम्हाला तुमच्या डोक्यात व्यवस्थितपणे प्रिपरेशन करावं लागेल किंवा तुम्हाला रिमेंबर करावं लागेल. देयर आर एन नंबर ऑफ एग्जांपल्स ऑफ रेगुलर मेन वर्ब गाइस. रेगुलर मेन वर्ब के ऐसे बहुत सारे एग्जांपल्स हैं गाइस. We do lots of mistakes while forming the sentence. आपण वाक्य बनवताना खूप चुका करतो बिकॉज ऑफ लॅक ऑफ वर्ब, वर्बची कमतरता असल्यामुळे. त्यामुळे रेग्युलर मेन वर्ब काय आहे व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला इरेग्युलर मेन वर्ब पण शिकायचा आहे, आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब पण शिकायचा आहे आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब पण शिकायचा आहे. ओके, सो whatever notes I have given on my screen,
You guys have to go through it carefully. तुम्हाला त्या व्यवस्थित वाचून बघायचे आहेत. आप लोग को उसको अच्छे से पढ़ के देखना है. And whatever I am teaching now, you will have to practice in the middle of week. जो भी सेशन मैं अभी पढ़ा रहा हूँ, जो भी सेशन मी आता शिकवत आहे, तुम्हाला मिडल ऑफ वीक मध्ये त्याची चांगली प्रॅक्टिस करायची आहे. यू हॅव टू डू नाइस प्रैक्टिस. ओके, दैट विल गिव यू मच मोर कॉन्फिडेंस. उसके साथ आपका कॉन्फिडेंस अच्छे से बढ़ सकता है. त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडेंस चांगल्या प्रकारे वाढू शकतो. ओके, एनी क्वेश्चन अबाउट रेग्युलर मेनू ऑफ गाइस? रेग्युलर मेनू बद्दल तुम्हाला काय प्रश्न आहे का? Yes, no, maybe. I hope no questions. Right. I really appreciate your valuable response, team. Now we are jumping on irregular main verb. My next session is irregular main verb. Very, very, very important. Irregular main verb. A regular main verb and irregular main verb. Two different entities can be useful in one common sentence. दोन वेगवेगळ्या एंटिटीज आहेत, दो अलग अलग एंटिटीज हैं, एक कॉमन सेंटेंस में हम लोग यूज कर सकते हैं उसको. रेगुलर अभी हम लोग पढ़ चुके हैं, रेगुलर आता अपन शिकलेलो आहे. नाउ वी हैव जंप्ड ऑन इररेगुलर मेन वर्ब. अभी हम लोग इररेगुलर मेन वर्ब के ऊपर जंप कर चुके हैं. आता अपन इररेगुलर मेन वर्ब वर जंप केलेली आहे. गाइड्स, इट्स अ चॅलेंज टू प्रिपेअर अ इररेगुलर मेन वर्ब. इररेगुलर मेन वर्बला लक्षात ठेवणं, त्याला पाठांतर करणं, इट्स नॉट एन इझी. इट्स अ काइंड ऑफ चॅलेंज फॉर यू गाइस. तो तुम्हाला एक प्रकारचा चॅलेंज आहे. ओके, बिकॉज इन ओवरऑल वर्ब जेवढे पण क्रियापद आहेत, जितने भी क्रियापद हैं, उसके अंदर 80% रेगुलर मेन वर्ब है एंड 20% इरेग्युलर मेन वर्ब है. जेवढे पण क्रियापद आहेत त्यामध्ये 80% तुम्हाला रेग्युलर मेन वर्ब मिळतील अँड 20% तुम्हाला इरेग्युलर मेन वर्ब मिळतील. ठीक आहे, मी सिंपल साध्या सोप्या भाषेत त्या दोघांमधला फरक तुम्हाला समजवतोय. मैं आप लोग को एकदम सिंपल और आसान वर्ड्स में, शब्दों में दोनों के बीच का फर्क मैं आपको समझा रहा हूं. आई एम गोइंग टू एक्सप्लेन द डिफरेंस बिटवीन a regular main verb and irregular main verb in simple word. रेगुलर मेन वर्ब का सेकंड एंड थर्ड फॉर्म सेम रहता है, उसको ईडी या डी प्रत्यय लगता है. वेर इन इरेगुलर मेन वर्ब में उसका पास्ट एंड पास्ट पार्टिसिपल फॉर्म अलग अलग रहेगा. कुछ सिलेक्टेड वर्ब ऐसे हैं जिसका जैसा बिल्ड है BUILD, इसका सेकंड फॉर्म भी बिल्ड है BUILT एंड उसका थर्ड फॉर्म भी BUILT बिल्ड है. हावेवर उसके बावजूद भी वो इरेग्युलर मेन वर्ब में आहे. देयर आर सर्टन सिलेक्टेड वर्ब. अशा काही खूप बोलतो ना बोटावर मोजण्या इतके क्रियापद आहेत, गिणे जाणे. नाउ irregular main verb is very, very important because when we talk fast, जब अपन फास्ट इंग्लिश बोलते हैं, जब हम लोग तेज इंग्लिश बात करते हैं, वी डू एन नंबर ऑफ मिस्टेक. अपन भरपूर चुका करतो. दॅट इज नथिंग बट बॅक टू बॅक मिस्टेक्स. आणि त्या चुका आपल्याला केव्हा कळतात, जेव्हा आपण रियल टाइम इंटरव्यू मार्केटमध्ये देतो. वो गलतियां हम हमें कब समझ में आती है, जब हम मार्केट में रियल टाइम इंटरव्यू में उतरते हैं और जब हमें एचआर फीडबैक देते हैं कि आपका कम्युनिकेशन बहुत वीक है, आप ग्रामर की बहुत गलतियां करते हो, आपका प्रोनाउन्सिएशन बहुत खराब आहे, तुमचे शब्दार्थाचे उच्चार खूप खराब आहेत, तुम्ही ग्रामरच्या खूप चुक्या करताय. दॅट टाइम वी स्टार्ट क्राइंग, अरे शिट. सो देयरफॉर इट्स एन हम्बल रिक्वेस्ट. इसके लिए मैं आपको एक हम्बल और एक पोलाइट रिक्वेस्ट कर रहा हूँ. आप अभी से इन छोटे मोटे चीजों पे ध्यान दीजिए. आपण आतापासूनच ह्या छोट्या मोठ्या गोष्टीवर आपण लक्ष देऊया, चांगल्या प्रकारे फोकस करूया, जेणेकरून आपली वाक्य परफेक्ट आली पाहिजेत. राईट. आय अंडरस्टँड वन थॉट. मी एक सुविचार तुम्हाला सांगतो. मिस्टेक मॅन मेक परफेक्ट.
मैन इज द स्टैचू ऑफ मिस्टेक। आदमी गलती का पुतला होता है, गलती से ही आदमी सीखता है। इसका मतलब ये नहीं कि हमें बार बार गलती करनी है, राइट। द ग्रेट साइंटिस्ट एपीजे अब्दुल कलाम ने भी बोला था, राइट। क्या बोला था उन्होंने? फेलियर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। इट डजंट मीन्स 2 बार 3 बार 4 बार फेल होने का और बोलने का फेलियर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, नो। इन सिमिलर वे, त्याचप्रमाणे उसी तरीके से इंग्लिश लँग्वेज में बार बार गलती नहीं होनी चाहिए, पुन्हा पुन्हा चुकी झाली नाही पाहिजे. We have to avoid small and silly mistakes. छोट्या छोट्या चुक्या आपल्याला अवॉइड केल्या पाहिजेत. स्मॉल गलतियां हमें अवॉइड करनी चाहिए गाइस. ओके, दैट इज नथिंग बट वर्ब, रेगुलर मेन वर्ब, irregular main verb, right? So irregular main verb are those main verb whose second and third form is different, and regular main verb are those main verb whose second and third form is similar. ज्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप सेम असतं that is regular main verb, और जो क्रियापद का सेकंड एंड थर्ड फॉर्म अलग रहता है, ज्या क्रियापदाचं सेकंड एंड थर्ड फॉर्म वेगळं असतं, that is irregular main verb. प्लीज बी रिमेंबर. ओके, ध्यान से आप डेफिनेशन को याद रखो जो मैंने पढ़ा है, जो मैंने लिख के दिया है. इफ यू गाइस लुक एट माय स्क्रीन, a verb in English or other language that does not follow the typical pattern, म्हणजे तो एक टिपिकल पॅटर्न फॉलो करत नाहीये. ओके, त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म वेगळा असतो, सेमच नसतो, उसका सेकंड एंड थर्ड फॉर्म अलग रहता है. वो अपने को प्रिपेयर करना पड़ेगा, ते आपल्याला पाठांतर करावे लागतील. तब हमें दिमाग में याद रखने के लिए इजी पड़ेगा. तेव्हा आपल्याला डोक्यात रेग्युलर आणि इरेग्युलर मेनू मधला फरक समजेल आणि आपल्याला त्याचा अर्थ समजू शकतो, और हम लोग उसका मीनिंग अच्छे से समझ सकते हैं, और हम लोग उसको कम्युनिकेशन में अच्छे से यूज कर सकते हैं. आपण त्याला कम्युनिकेशन मध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकतो. ओके, माझी एक खालची लाइन बघा, मैंने एक डेफिनेशन की नीचे वाली लाइन देखो. इंस्टेड irregular verbs have unique past tense and past participle form. युनिक बोललो मी तुम्हाला, वेगवेगळे. ओके, जसं राइट, रोट, रिटन. राइट वर्ब 1, wrote verb 2, written verb 3. So wrote is a second form, अलग मीनिंग है. written is a third form, अलग. राइट मतलब लिखना, रोट मतलब लिखा, रिटन मतलब लिख चुका. राइट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिलं, रिटन म्हणजे लिहिलेला आहे. सो सेकंड फॉर्म रोट है, थर्ड फॉर्म रिटन है, उसको बोलते हैं इरेग्युलर मेन वर्ब. गो, नेक्स्ट एग्जांपल, GO, गो. गो से क्या बनता है सेकंड फॉर्म? गो का सेकंड फॉर्म काय असतो? वेंट. आणि त्याचा थर्ड फॉर्म काय असतो? गॉन. उसका थर्ड फॉर्म क्या रहता है? गो, वेंट, गॉन. सी यानी देखना, सी म्हणजे पाहणे, सॉ, सेम. एक्सक्यूज मी. इट यानी खाना, इट म्हणजे खाने, एट, एटन. बी, बी मतलब रहना, असणे. उसका इरेग्युलर फॉर्म्स क्या क्या है? उसका इरेग्युलर फॉर्म एम भी हो सकता है, एम पण असू शकतो. इज भी हो सकता है, इज पण असू शकतो. इट डिपेंड ऑन सब्जेक्ट वेदर इट्स अ सिंगुलर और प्लूरल. ते नाउन वर डिपेंड आहे. बघितलं, मैं सिंगुलर प्लूरल नाउन तुम लोग को पढ़ाया. अभी हेल्प, अगर वो वर्ब का यूज करना है तो तुम लोग कौन से टाइप का नाउन यूज करे उसके ऊपर डिपेंड आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं नाउन यूज करताय ते त्यावर डिपेंड आहे. लिंक देखो किधर से किधर क्लब हो रहा है. लिंक बघा कुठून कुठून जाते. जे अपन डिफरेंट टाइप से नाउन मागच्या लेक्चरला शिकलो, जो हम लोग अलग अलग टाइप के नाउन पिछले लेक्चर में सीखे, उसका अगर हम लोग जो टाइप का नाउन यूज कर रहे हैं उसके बाद वो टाइप का वो बात, समझा? सो बी हैज इरेग्युलर फॉर्म लाइक एम, इज, आर, या वॉज, वेयर, या बिन. वी विल हैव मेनी मोर सेंटेंसेस. हम लोग बहुत सारे एग्जांपल्स देखेंगे. सो फार एनी क्वेश्चन गाइस? आतापर्यंत काय डाउट आहे, काय प्रश्न आहे, कोई सवाल है आपको अभी तक? प्लीज little bit efforts to type your. I think Amol is having question. Amol, बोला, तुम्हाला काय डाउट आहे? अमोल सर बोला प्लीज.
अमोल सर, तुम्हाला काय डाऊट आहे? अमोल सर, काय मेसेज टाईप करता तुम्ही? काय क्वेश्चन आहे अमोल? अमोल काय डाऊट आहे, काय क्वेश्चन आहे? अमोल दांडे, आय थिंक तुम्ही हँड रेज केलेला, मला वाटलं तुम्हाला काय डाऊट आहे, काय क्वेश्चन आहे? Is everything clear for everyone, guys? Yes, no, please. Please give me a response. Regular and irregular. Have you understood the difference between regular main verb and irregular main verb? तुम्हाला रेगुलर आणि इरेग्युलर मधला फर्क चांगल्या प्रकारे कळालेला है गाइस? क्या आपको रेगुलर और इरेग्युलर मेन वर्ब के बीच का डिफरेंस अच्छे से समझ चुका है? Someone called Amol had raised his hand. अमोलने हँड रेज केलेला. आय थॉट अमोलला क्वेश्चन असेल, मला वाटलं अमोलला डाऊट असेल. दॅट्स वाय आय वॉज आस्किंग अबाउट दॅट. म्हणून मी त्याबद्दल विचारतो. Chill, no problem. Okay, we are jumping on next concept, guys. आपण क्रियापदचा नेक्स्ट सेशनवर आपण जम्प करूया. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही बघू शकता गाइस. स्क्रीनवर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मी आप अगले एग्जाम्पल्स पे ध्यान से, आई हैव गिवन गोइंग फॉरवर्ड एग्जाम्पल्स. The following list of examples show how irregular verbs are used in sentence. Some sentences contain more than one example. मैं खाली जो एग्जांपल्स दिलेले आहेत, नीचे जो मैं एग्जांपल दे चुका हूं, वो आपको क्लियरली प्रूव करता है कि इरेगुलर मेन वर्ब का लैंग्वेज में, इंग्लिश स्पीकिंग में किस तरीके से यूज किया जा सकता है. इरेग्युलर मेन वर्बचा वापर इंग्लिश स्पीकिंग मध्ये कशा प्रकारे आपण करू शकतो हे मी विथ एक्झाम्पल आणि त्याच्या एक्सप्लेनेशन्स बरोबर प्रूव्ह केलंय. इफ यू गाइज लुक ॲट द गिवन एक्झाम्पल and its explanation, you guys will understand very well. जर तुम्ही माझ्या एक्झाम्पल कडे बघितलं आणि मी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते बघितलं, ते तुम्हाला प्रॉपर कळेल. फर्स्ट एक्झाम्पल, गो गेट युअर ब्रदर, इट्स टाइम टू ईट डिनर. पहला एग्जाम्पल, इज माई स्क्रीन विजिबल फॉर एवरीवन गाइस? क्या मेरी स्क्रीन सबको अच्छे से दिख रही है? आर यू एबल टू लुक एट ऑल द एग्जाम्पल्स? तुम्हाला सर्व एक्झाम्पल्स दिस. परफेक्ट. Thank you so much for your valuable response. Go get your brother. It's time to eat dinner. If you look at my first example, जर तुम्ही माझं पहिलं एक्झाम्पल बघितलं guys, I have given small explanation. मी छोटंसं explanation दिलंय. In this example, all three regular verbs, all three irregular verbs. Pardon my word, guys. In this example, all three irregular verbs. कौन कोणते आहेत? तीनों irregular verbs इसके अंदर. Go, get and eat. Get, got, gotten. Go, went, gone. Eat, ate, eaten. Eat का सेकंड फॉर्म ate होता है, थर्ड फॉर्म eaten होता है. Go का सेकंड फॉर्म got होता है, थर्ड फॉर्म gotten होता है. Go का सेकंड फॉर्म went होता है, थर्ड फॉर्म gone होता है. Second and third form is
युनिक. ओके, म्हणून तिन्हीच्या तिन्ही इरेग्युलर मेन वर्ब आहेत. दॅट्स वाय ऑल थ्री आर इरेग्युलर मेन वर्ब. ओके, सेकंड एक्झाम्पल. He bet me that I couldn't run 5 miles without stopping. त्याने माझ्या बरोबर पैज लावली. मी 5 किलोमीटर बिना थांबता पळू शकत नाही. He bet me that I couldn't run 5 miles without stopping. I proved him wrong. I ran 7 miles before I had to catch my breath. 3 एग्जाम्पल. तीनों एग्जाम्पल पे अच्छे से ध्यान दो. तीनही एग्जाम्पल व्यवस्थित प्रमाणे समजून घ्या. You guys can go through my explanation. तुम्ही माझं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघू शकता. In this example, bet is a past simple form. Bet, पैज लावणे. ये सिंपल पास्ट टेन्स है. टेन्स आगे पढ़ने वाले, टेन्स अपन थोड़े शिकणार आहोत एकदम डीप मध्ये, इन डीप. सो डोंट वरी अबाउट दैट. टेन्स बदल टेंशन घेऊ नका. टेन्स के बारे में आप टेंशन मत लो. फिलहाल आप खाली इरेग्युलर वर्ब पे ध्यान दीजिए. आता फक्त इरेग्युलर मेन वर्ब वरती तुम्ही लक्ष द्या. टेन्सेस मध्ये मी घुसत नाहीये. टेन्स के अंदर अभी मैं नहीं एंटर कर रहा हूं. टेन्सेस आई टेक लेटर. मी टेन्सेस नंतर घेणार. ठीक है. टेंसेस येण्यासाठीच हे आपण शिकतोय. टेंसेस आने के लिए, सेंटेंस अच्छे से बनाने के लिए ये हम लोग पढ़ रहे हैं. प्लीज अंडरस्टैंड एंड इम्पॉर्टन्स ऑफ ईच एंड एव्हरी टॉपिक. प्रत्येक टॉपिकचं महत्व समजून घ्या. इंग्लिश स्पीकिंग मध्ये काय आहे, इंग्लिश स्पीकिंग के अंदर उसका क्या यूज होने वाला है. ट्राय एंड अंडरस्टँड व्हेरी वेल. त्याला चांगल्या प्रकारे समजून घ्या, तरच तुम्ही चांगलं इंग्लिश बोलू शकता. तभी जाके आप अच्छे से कम्युनिकेशन कर सकते हो. In second example, bet, it's simple past tense form. When you look at the complete list, you will see that all three forms of bet are the same. Understand? Unique form है ना, unique. Therefore, okay. So I hope second examples आपके दिमाग में अच्छे से. बाद में उसके अंदर रन है, जो रन का सेकंड फॉर्म होता है, त्यामध्ये रनचं सेकंड फॉर्म रन असतं. ओके, त्यानंतर कॅच आहे, राइट. कैच का सेकंड फॉर्म कॉट, यूनिक है बिकॉज उसमें भी ईडी या डी नहीं लगा है. CAUGHT एंड CAUGHT, उसमें भी ईडी नहीं लगा है, त्यामध्ये पण ईडी लागलेला नाही. बेट, BET, बेट के अंदर भी ईडी या डी नहीं लगा है. मैंने क्लियरली बताया आपको, मी तुम्हाला क्लियरली सांगितलंय, ज्या क्रियापदाला ईडी किंवा डी प्रत्यय लागतो तो रेग्युलर मेन वर्ब असतो. जो क्रियापद को ईडी या डी प्रत्यय लगता है वो रेगुलर मेन वर्ब होता है. अपार्ट फ्रॉम दैट इरेग्युलर मेन वर्ब. अभी बेट में डी या ईडी लगा है क्या, बेटला डी आणि ईडी प्रत्यय लागलाय का, नो. सो दैट इज इरेग्युलर मेन वर्ब. राइट. कैच, the second form is caught, CAUGHT. third form is caught, CAUGHT. though it is similar, however ed और d नहीं है, इसके लिए वो इरेगुलर मेन वर्ब है. अभी आप लोग बोलोगे सर बेट 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 तीनों फॉर्म सेम है, फिर भी उसको इरेगुलर में क्यों गया. दैट क्वेश्चन माइट अराइज फ्रॉम योर एंड. तो प्रश्न तुमच्याकडून आला पाहिजे. बिकॉज बेटचे तिन्ही फॉर्म जरी सेम असले, अगर बेट के हालांकि तीनों फॉर्म सेम है लेकिन उसमें डी या ईडी नहीं लगा है, इसके लिए वो इरेगुलर मेन वर्ब है. ओके, यू गाइस कैन लुक एट माय थर्ड एग्जांपल. एग्जांपल नंबर 3. I awake to find that a spider had bitten me. I awoke, जाग गया, मैं उठा, स्पाइडर ने मुझे काटा है. So AWOKE, अवेक का सेकंड फॉर्म अवोक, अवेक का सेकंड फॉर्म अवोक होता है, उसका थर्ड फॉर्म अवेकन होता है. राइट. बीट मतलब काटना किसी को, या बाइट अपन बोलते हैं उसका उच्चार. तो बाद में उसका थर्ड फॉर्म बीटन है, त्याचा थर्ड तिसरं वर्ड जे आहे बीटन आहे. ठीक आहे.
वाइंड है, वाइंड का वाउंड है. सो यू गाइस कैन लुक एट माय ऑल थ्री. तुम्ही माझ्या, या अनुष्का, यू आर एब्सोल्युटली करेक्ट. एकदम परफेक्ट. बाईट बिट बिटन, यू राईट. तुझं बरोबर आहे. राईट. सो जो, इफ यू लुक एट माय एक्सप्लेनेशन, जर माझं एक्सप्लेनेशन तुम्ही बघितलं, in this example, the irregular verb awoke is the past simple form of awake. जो awoke है वो awake का सिंपल पास्ट फॉर्म है, सेकंड फॉर्म, दूसरा रूप. बीटन, बाइट, BITE, बाइट यानी काटना, चावने, उसका बीटन है. बाइट, बिट, बिटन. एंड ब्लीड, बेस फॉर्म. राइट. एनी क्वेश्चन सो फार? आतापर्यंत काही डाउट आहे? अभी तक कोई सवाल है? Any question, my dear friend? Perfect. Is my voice clear for everyone? सर्वांना माझा आवाज क्लियर येतोय? सबको मेरा आवाज क्लियरली आ रहा है? Is my screen visible for everyone? क्या सबको मेरी स्क्रीन क्लियरली दिख रही है? Is my screen is visible for everyone? Perfect. Thank you for your valuable response. Thank you. You guys can look at my fourth example. I haven't given an explanation for that. मैंने चौथे एग्जाम्पल का एक्सप्लेनेशन नहीं दिया है. You guys can try and understand by yourself. Let's drink some of this minutes. I drank some yesterday and found it delicious. So everyone knows, guys, to drink. Drank is a second form. Drunk is a third form. So in the pending weeks, right, you all people can try and more practice. Just give me 1 second, sir. I'll just go to the washroom. I'll come back. Thanks for your patience, team. So, after completion of regular main verb and irregular main verb, regular and irregular main verb होने के बाद, we are jumping on transitive and intransitive verb. Wow, it's very amazing and interesting topic, guys. Transitive and intransitive verb. Have you ever heard this word, guys? क्या आप लोग ये वर्ब कभी सुन चुके हो? का हे शब्द तुम्ही कधी ऐकलेले आहेत? Crucial and very important. Transitive and intransitive. I have explained in very simple word. मी खूप साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. मैं सिंपल वर्ड में ट्रांजिटिव और इंट्रांजिटिव वर्ब एक्सप्लेन कर चुका हूं. I hope you guys will try and understand. Simple.
transitive and intransitive. If you guys look at my definition, जर तुम्ही माझी definition पाहाल, अगर आप लोग मेरे definition को देखोगे, I have used very simple words. हे खूप सोपे सोपे डेफिनेशनचे वर्ड्स वापरलेले आहेत. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब. काही वाक्य अशी असतात जे बिना ऑब्जेक्टचा स्वतःचा अर्थ पूर्ण करतात. कुछ सेंटेंस ऐसे होते हैं बिना ऑब्जेक्ट के ही अपना खुद का मीनिंग खुद पूरा करते हैं, और कुछ सेंटेंसेस ऐसे होते हैं जिनको अपना मीनिंग पूरे करने के लिए ऑब्जेक्ट की जरूरत होती ही है. काही वाक्य अशी असतात ज्यांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज असतेच. मतलब बिना ऑब्जेक्ट के वो सेंटेंस अर्थहीन मीनिंगलेस लगता है. बिना ऑब्जेक्टचं ते वाक्य आपल्याला अर्थहीन वाटतं, त्या वाक्याला अर्थ लागत नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट. A transitive verb is a type of word that needs an object to complete the sense of action being performed by the subject. Subject यानी कर्ता, नाउन या प्रोनाउन जो क्रिया कर रहा है उसको सेंसफुल बनाने के लिए या मीनिंगफुल बनाने के लिए उसको ऑब्जेक्ट की जरूरत होती है. दैट इज कॉल्ड एज ट्रांजिटिव वर्ब. ज्या क्रियापदाला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते, जो क्रियापद को खुद का मीनिंग पूरा करने के लिए ऑब्जेक्ट की जरूरत होती है, दैट इज कॉल्ड एज ट्रांजिटिव वर्ब. उसको हम लोग बोलते हैं गाइस ट्रांजिटिव वर्ब. जो रेग्युलर इरेग्युलर मेनोम हम लोग सीखे ना, जे आपण रेग्युलर आणि इरेग्युलर मेनोम आपण शिकलो त्याचाच पार्ट आहे. ह्याच्यामध्ये तुमचा ऑब्जेक्टचा पिक्चर क्लिअर होतोय. मी ऑब्जेक्टवर एक स्पेशल सेशन पण घेणार आहे. डोंट वरी अबाउट दैट. त्याच्याबद्दल काही टेंशन नका घेऊ. उसके बारे में कुछ भी टेंशन मत लो. उसके ऊपर मैं एक अलग से सेशन लेने वाला हूँ ऑब्जेक्ट के ऊपर, जिसके अंदर मैं ऑब्जेक्ट के पूरे टाइप कैसे पहचानना है और एन नंबर ऑफ एग्जांपल्स आई विल गिव. ठीक है. सो वंस अगेन आई एम रीडिंग द डेफिनेशन ऑफ ट्रांजिटिव वर्ब. मैं और एक बार आप लोग को ट्रांजिटिव वर्ब का डेफिनेशन बता रहा हूँ. A transitive verb is a type of verb. Transitive verb एक ऐसा verb है that needs an object to make complete sense of the action. क्रिया पूरी करने के लिए वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ऑब्जेक्टची गरज असते. That is called as transitive verb. If you look at my first example, अगर आप लोग मेरे पहले एग्जाम्पल पे अगर आप ध्यान दोगे, ट्रांजिटिव वर्ब का पहला एग्जाम्पल देखो. माझं पहला एग्जाम्पल बघा. The dog chased the cat. The dog chased the cat. डॉग ने कैटचा पाठलाग केला. डॉग ने कैट का पीछा किया. The dog is a subject, right? Chase is a verb, right? अभी पढ़ा है मैंने, आताच तुम्हाला शिकवलंय. And the cat is nothing but an object. कैट काय आहे? ऑब्जेक्ट आहे. सो एक्सप्लेनेशन इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. एक्सप्लेनेशन खूप महत्वपूर्ण आहे. एक्सप्लेनेशन बहुत ही इंपॉर्टंट है. The verb chased in the above example is transitive verb. वरी दिलेला एग्जाम्पल मध्ये ऊपर जो मैंने एग्जाम्पल दिया उसके अंदर जो चेज है वो ट्रांजिटिव वर्ब है. चेज यानी पीछा करना, चेज यानी पाठलाग करणे. चेज हा ट्रांजिटिव्ह वर्ब आहे, कारण चेज ह्या क्रियापदाला त्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा त्याचा स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज लागते. चेज इस क्रियापद को अपना मीनिंग पूरा करने के लिए, अपना एक्शन पूरा करने के लिए ऑब्जेक्ट की जरूरत पड़ी. सो द वर्ब चेज in the above example is transitive verb that demands an object, as you can see the second sentence. All right. So remember guys, the dog chased the cat. अगर मैं सेंटेंस अगर चेस तक ही रखता हूं, लेट अस अज्यूम दैट, जर समजा मी वाक्य फक्त चेस पर्यंत ठेवलं, इज दैट सेंटेंस लुक लाइक अ मीनिंगफुल सेंटेंस? का ते वाक्य अर्थपूर्ण वाटतं का? जर मी चेस पर्यंत ठेवलं तर, अगर मैं उसको चेस तक ही रखता हूं तो, दैट इज माय क्वेश्चन. अगर मैं बोलता हूं, जर मी असं बोललो, द डॉग चेस्ड व्हाट? कुत्र्यानं पाठलाग केला. कुत्ते ने पीछा किया. किसका?
सवाल ऑटोमॅटिकली आता है, प्रश्न ऑटोमॅटिक येतो तिथे. देअरफॉर चेज हे जो वर्ब है, चेज हे जे क्रियापद आहे त्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज लागते, उसको ऑब्जेक्ट की जरूरत पड़ती है. देयरफॉर chased is a transitive verb. Okay, so if you look at my second example guys, I have given an explanation. मी त्याचा एक्सप्लेनेशन पण दिलेला आहे, मैं उसका एक्सप्लेनेशन भी दे चुका हूं. The dog chased does not seems complete sentence. Okay, the moment you say the dog chased, जब भी आप लोग बोलोगे ना dog chased, जेव्हा पण तुम्ही बोलणार the dog chased, the people listening to you would definitely ask the question, chase what? जे लोग तुम्हाला ऐकताय, जो लोग आपको सुन रहे, वो 100% आपको सवाल करेंगे क्या चेज किया, किसको चेज किया. ओके, सो चेज इज ट्रांजिटिव वर्ब. अगले एग्जांपल पे जंप करते हैं गाइस. पुढच्या एग्जांपल वर जंप करूया. The teacher gave me a notebook. शिक्षकाने मला, अनुष्का, I'll come to your example. I appreciate it. Thank you for giving an example, Anushka. Your example is right. The teacher gave me a new notebook. शिक्षकाने मला नवीन वही दिली. टीचर ने मुझे नई नोटबुक दी. So the teacher is a subject, gave is a verb. Now in this sentence there is a little bit twist. या वाक्यामध्ये एक छोटा सा ट्विस्ट है. इस सेंटेंस के अंदर एक छोटा सा, आप लोग गेस कर सकते हो क्या, इसमें डायरेक्ट ऑब्जेक्ट भी है, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट भी है. नाउ द क्वेश्चन अराइज इन योर माइंड. अभी आप लोग के दिमाग में क्वेश्चन आएगा कि सर कैसे और क्या, इसमें डायरेक्ट है और इनडायरेक्ट. इसके लिए मैं बोला ना आपको, म्हणून मी तुम्हाला बोललो ऑब्जेक्ट के ऊपर मैं एक अलग से सेशन लूंगा. ऑब्जेक्ट और मी तुम्हाला एक वेगळा सेशन घेईन. आई विल कंडक्ट वन सेपरेट सेशन ऑन ऑब्जेक्ट. डोंट वरी अबाउट दैट. उसके बारे में आप टेंशन मत लो, उसके बारे में आप चिंता मत करो. देखो, द टीचर गेव मी अ नोटबुक. व्हाट से सवाल पूछोगे तो हमको क्या मिलता है, डायरेक्ट ऑब्जेक्ट मिलता है. और नोटबुक क्या हो गया, डायरेक्ट ऑब्जेक्ट हो गया. क्या हो गया, डायरेक्ट ऑब्जेक्ट हो गया. टीचर गेव मी अ नोटबुक, शिक्षकाने मला वही दिली. व्हाट डिड टीचर गेव मी, सॉरी, व्हाट डिड टीचर गिव मी अ नोटबुक, राइट. टीचर गेव अ नोटबुक टू whom, मी. ओके, शिक्षक ने मुझे क्या दी, नोटबुक दी. सो नोटबुक इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. शिक्षक ने नोटबुक किसको दी, शिक्षकाने नोटबुक कोणाला दिली, मला. मी इज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सो आई विल कंडक्ट सेपरेट सेशन ऑन दैट. डोंट वरी, मैं इसके ऊपर आप लोग को एक सेपरेट सेशन लूंगा गाइस, ऑब्जेक्ट के ऊपर. सो फिलहाल यहाँ पे आप लोग को समझना है, अभी आप लोग को यहाँ पे समझना है. आता तुम्हाला इकडे समजून घ्यायचं आहे इन, सॉरी, ट्रांजिटिव. इंट्रांजिटिव वर बातें करते हैं, ठीक है. एक्सप्लेनेशन. द वर्ब गेव in the above example is transitive verb that needs an object in the second sentence. Okay, the teacher gave, अगर मैं जो मैंने उसके नीचे का एग्जांपल दिया, देखो the teacher gave, और पहला एग्जांपल मैंने बोला the teacher gave me a notebook. मैं पहला एग्जांपल बोलो the teacher gave me a notebook, और उसके बाद वाला सेंटेंस में मैंने बोला the teacher gave, टीचर ने दिया, क्या दिया, a notebook. शिक्षकाने दिली, काय दिली, a notebook. A notebook is an object, right? So this way we can form the sentence. This way हम लोग ट्रांजिटिव वर्ब को समझ सकते हैं. ट्रांजिटिव वर्ब को अपना एक्शन पूरा करने के लिए या अपना मीनिंग पूरा करने के लिए अपने को कंपल्सरी ऑब्जेक्ट की जरूरत होती है. कंपल्सरी ऑब्जेक्टची गरज असते, त्याला आपण काय बोलतो, ट्रांजिटिव वर्ब बोलतो. सो whatever example I have given on the screen, these examples are very simple to understand. These examples are very easy to understand. मी दिलेले एग्जाम्पल खूप सिंपल, सोप्या भाषेत आहेत. मैंने जितने भी एग्जाम्पल दिए हैं मेरे नोट्स में, बहुत सिंपल है, आसान है, बच्चों से लेकर टॉप से टॉप स्टूडेंट को भी समझ में आने चाहिए. थर्ड एग्जाम्पल, शी रीड्स अ बुक. वो किताब पढ़ती है, टी बुक वाचते हैं. The verb reads is transitive because it has direct object, a book. जो क्या है इसमें बताओ अभी आप लोग,
Just guess or type the message. The verb reads आणि वाचणे, पढ़ना is transitive. The verb reads is a transitive. Transitive ये क्या है बाबा? Verb है. कौन सा है? Reads. Reads is a transitive verb because it require an object. रीड्स जो आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे कारण त्याला ऑब्जेक्टची गरज पडली त्याचा अर्थ पूर्ण करना है. रीड्स जो है वो ट्रान्झिटिव्ह वर्ब है बिकॉज उसको अपना मीनिंग पूरा करने के लिए ऑब्जेक्ट की जरूरत पड़ी. राइट. स्मॉल नोट, वेरी वेरी इंपॉर्टेंट. मैंने जो नोट लिख के दिया है वो बहुत वैल्यूएबल है. जो छोटा सा नोट मैंने लिख के दिया है, जितने भी ट्रान्झिटिव्ह वर्ब है सभी ट्रान्झिटिव्ह वर्ब पैसिव में कन्वर्ट हो सकते हैं. जेवढे पण ट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. लक्षात ठेवा, जेव्हा मी तुम्हाला टेन्स शिकवणार त्यावेळेला मी तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पण शिकवणार. whenever I will teach you tense, at that time I will teach you active and passive as well. वो टाइम पे ऐसे नहीं होना चाहिए सर ये वर्ब का पैसिव में क्यों नहीं हुआ, बिकॉज वो इंट्रांजिटिव होगा. ट्रांजिटिव होगा तो पैसिव में होगा, इंट्रांजिटिव होगा तो पैसिव में नहीं होगा. अभी हम लोग लास्ट सेशन आज का लेने वाले हैं इंट्रांजिटिव. सो ट्रांजिटिव वर्ब्स कैन बी कन्वर्टेड इनटू पैसिव वॉइस. मेरा स्मॉल नोट ध्यान से पढ़ो, मी जे स्मॉल नोट दिलेले आहे व्यवस्थित वाचून घ्या. Passive voice sentences with transitive verb can often be converted into passive voice. Example, the book is read by her. किताब पढ़ी जाती है उसके द्वारा, पुस्तक वाचली जाते तिच्याकडून. That is passive voice. Meaning is same. However, construction is little bit different. Okay. All right. Last session of the day, guys. आज का लास्ट सेशन हम लोग जंप करें. एनी क्वेश्चन अबाउट ट्रांजिटिव वर्ब, प्लीज टाइप युअर व्हॅल्युएबल रिस्पॉन्स गाइस. तुम्हाला ट्रांजिटिव वर्ब बद्दल काय क्वेश्चन आहे, काय डाउट आहे, प्लीज मला मैसेज टाइप करो सांगा. मैसेज टाइप करके मुझे बताओ. जो लोगों ने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है, काइंडली सब्सक्राइब माय चैनल. प्लीज सेंड इट टू योर फ्रेंड्स, कलीग, रिलेटिव्स. तुमचे जेवढे पण मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, बाजूवाले आहेत, शेजारी आहेत, रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना सर्वांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा. सबस्क्राईब करून घ्या गाइज. मी खूप व्हॅल्युएबल इम्पॉर्टंट सेशन्स मी शिकवतो प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक लेक्चरला. बेसिक पासून चालू केलेलं आहे. ज्यांचे लेक्चर मिस होत आहेत त्यांनी माझ्या रेकॉर्डिंग बघा. तुम्ही माझ्या नेक्स्ट लेक्चरला तुम्ही प्रश्न विचारू शकता. ज्यांना काय कळालं नसेल, काय डाऊट असतील तर मैंने मेरे डिस्क्रिप्शन में मेंशन किया है. मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन केलंय मी कोण आहे, मी कसा शिकवतो, मी काय शिकवतो. एवरीथिंग यू विल कम टू नो फ्रॉम माय लेक्चर. मेरे लेक्चर से आपको पता चल ही जाएगा. ठीक है. सो लास्ट सेशन ऑफ द डे गाइज. आजचा आपला लास्ट सेशन असेल intransitive verb. That will end today's session guys. I appreciate your patience. आपका पेशेंस मैं अप्रिशिएट करता हूँ. तन मन धन से पढ़ो तो कोई भी चीज टफ नहीं है. अगर हम तन मन धन से पढ़ते हैं तो कोई भी चीज हमें टफ नहीं होती है. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. एवरीथिंग कैन बी पॉसिबल. काहीच कठीण अवघड असं नाही आहे. प्रत्येक गोष्ट पॉसिबल होऊ शकते. आपण लक्ष देऊन व्यवस्थित केलं पाहिजे. मी सांगतोय ते चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, त्याचा प्रैक्टिकली वापर केला पाहिजे. हर एक चीज जो मैं पढ़ा रहा हूँ आपको उसको अच्छे से समझना है, उसको प्रैक्टिकली इम्प्लीमेंट करने की कोशिश करनी है, तब जाके आपको परफेक्ट इंग्लिश आएगा. As I stated, today's action decide your future. आज का जो आपका एक्शन है आपका अगला फ्यूचर डिसाइड करेगा. आताची जी तुमची एक्शन असेल ते तुमचं भविष्य डिसाइड करेल. सो लेट्स जंप ऑन इंट्रांजिटिव वर्ब, ऑपोजिट ऑफ ट्रांजिटिव वर्ब. जो इंट्रांजिटिव वर्ब है वो ट्रांजिटिव वर्ब का ऑपोजिट है. उसको अपना मीनिंग पूरा करने के लिए ऑब्जेक्ट की जरूरत नहीं होगी. इंट्रांजिटिव वर्बला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद ऑब्जेक्टची गरज नसते. ओके. विदाउट हॅव्हिंग एन ऑब्जेक्ट the sentences who can complete their meanings by own is called as intransitive verb. बिना ऑब्जेक्ट के भी कुछ क्रियापद है
जो अपनी क्रिया को पूरी करते हैं या जो अपने मीनिंग को पूरा करते हैं उसको हम लोग इंट्रांजिटिव वर्ब बोलते हैं. त्याला आपण इंट्रांजिटिव वर्ब. Look at my definition, guys. Simple definition. An intransitive verb is a verb that does not necessarily require an object to make the sense of action being performed by subject in a sentence. कोई भी सेंटेंस के अंदर सब्जेक्ट जो क्रिया कर रहा है उसको अपना मीनिंग पूरा करने के लिए ऑब्जेक्ट की जरूरत नहीं होती. कोणताही करता जी क्रिया परफॉर्म करतो त्या क्रियेला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नसते. दॅट इज कॉल्ड ॲज इंट्रान्झिटिव्ह. एग्जाम्पल्स. द ओल्ड मैन फेल्ट वीक. बूढ़े आदमी को कमजोरी लगी. राइट. ओल्ड मैन फेल्ट वीक. राइट. सो द ओल्ड मैन subject, felt, verb, and complement is nothing but ending part of the sentence. So explanation पे ध्यान दो. माझ्या explanation वर व्यवस्थित समजून घ्या. The verb in the above sentence is felt. F-E-L-T. Feel का second form felt होता है. F-E-L feel यानी महसूस करना. F-E-L feel म्हणजे वाटणे. त्याचा second form काय असतं? Felt. उसका दूसरा रूप क्या होता है? Felt होता है. The verb in the above sentence is felt and it connects the subject and does not require an object. बघा त्या वाक्यात ऑब्जेक्ट आहे का? देखो उस सेंटेंस में ऑब्जेक्ट है क्या, फिर भी उसका अर्थ पूरा हो रहा है. F-E-L फील यानी महसूस होना. F-E-L फील म्हणजे वाटणे. बिना ऑब्जेक्ट के भी ये अपना सेंटेंस अपना खुद का मीनिंग पूरा कर रहा है. इसके लिए उसको अपन क्या बोलेंगे? इंट्रांजिटिव वर्ब. Very simple difference between transitive verb and intransitive verb. It's not a rocket science, guys. ये कोई रॉकेट साइंस नहीं, मैंने सामान्य वर्ड में एक्सप्लेन किया. सेकंड एग्जांपल. द बेबी इज स्लीपिंग. बच्चा सो रहा है. स्लीप. देखो ऑब्जेक्ट है क्या? बघा दिलेल्या वाक्यात ऑब्जेक्ट आहे का? कैसे मीनिंग पूरा कर चुका है? आई एम डांसिंग, मैं नाच रहा हूँ. आई एम टॉकिंग, मैं बोल रहा हूँ. शी इज लिसनिंग, वो सुन रही है. द फैन इज मूविंग, पंखा घूम रहा है. ये सब इंट्रांजिटिव वर्ब है. ये सगळे इंट्रांजिटिव वर्ब है. एक्सप्लेनेशन भी देख लो. ये दिलेलं एक्सप्लेनेशन पण समजून घ्या. बच्चों को भी समझ में आएगा. टॉप टैलेंटेड लोगों को तो समझ में आना ही है. नो डाउट अबाउट दैट. ओके. इसका किस तरीके से यूज हो रहा है इंग्लिश स्पीकिंग में देखो. अच्छा, इंग्लिश स्पीकिंग मध्ये कशा प्रकारे वापर होतो समझो, समझून घ्या. असं जर व्यवस्थित तुम्ही समझला इस तरीके से, अगर आप लोग अच्छे से उसको हर एक पार्ट को, हर एक पॉइंट को, हर एक वर्ड को समझ के लोगे तो इंग्लिश कोई टफ लैंग्वेज नहीं है. इंग्लिश कोई कठिन लैंग्वेज नहीं है. इजीली समझू सकता. मैंने वही एग्जांपल को सिंपल प्रेजेंट टेंस में दिया है. लास्ट वाला एग्जांपल, द बेबी स्लीप्स. यस लग गया उसको. राइट. दैट्स इनफ फॉर द डे गाइस. एनी क्वेश्चन ऑन दिस? ह्याच्यावरती काय प्रश्न आहे? मेसेज टाइप करा प्लीज. डोंट बी हरी. घाई मत करो, आराम से मैसेज टाइप करो. अनुष्का, योर एग्जांपल इज राइट. आई वोक अप लेट. तुझा एग्जांपल परफेक्ट आहे. कोई सवाल गाइस? कोई क्वेश्चन सो फार? काय प्रश्न गाइस? ऑल सेट? Share my YouTube channel link to all of your friends, colleagues, relatives. भाई बहन सबको मेरे YouTube चैनल की लिंक शेयर करो. उनके लिए कुछ अच्छा करो. मैं उनसे कोई, आई एम नॉट आस्किंग फॉर मनी फ्रॉम देम. डोंट वरी अबाउट दैट. शेयर द लिंक टू ईच एंड एवरीवन. सब्सक्राइब माय चैनल. गो थ्रू माय वीडियोस. ध्यान से सुनो. नेक्स्ट लेक्चर में डाउट्स पूछो. व्यवस्थित समजून घ्या. पुढच्या लेक्चरला डाउट विचारा. Okay. So look at the time. What is the time now, guys? What time is it now? 9:35, I guess. Almost 9:40. 20 minutes are still there. एक छोटा सा रिकैप. आज क्या क्या हम लोगों ने पढ़ाया, आपण आज काय काय शिकलो. एक स्मॉल रिकैप गाइस. वी हैव लास्ट 10 मिनिट्स. आपल्याकडे शेवटचे 10 मिनिटं आहेत. अपने पास 10 मिनिट बचे हुए हैं. और मेन वर्ब के सेशन से हम लोगों ने चालू किया. आपण मेन वर्बच्या सेशन पासून स्टार्ट केलं. मुख्य क्रियापदाचा इंग्लिश स्पीकिंग मध्ये रोल काय असतो, मुख्य क्रियापद का इंग्लिश स्पीकिंग में रोल्स क्या रहता है. बेसिकली वर्ब
ऐसा वर्ड जो अपने एक्शन को दिखाता है, क्रिया को दिखाता है, कृति को दिखाता है. इट हॅज डिवाइडेड इंटू टू मेन टाइप्स. ते दोन मुख्य पार्ट मध्ये डिवाइड झाले आहे, एक मेन वर्ब आणि एक हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हम लोग बाद में सीखेंगे, ते आपण नंतर शिकू. हम लोग आज मेन वर्ब सीखे, उसकी ब्रीफ हिस्ट्री सीखी हम लोगों ने. आम्ही त्याची पूर्ण हिस्ट्री शिकलो आज. मेन वर्बचा इतिहास काय, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, उसके अलग अलग टाइप्स. रेगुलर मेन वर्ब, इरेगुलर मेन वर्ब, ट्रांजिटिव वर्ब, इंट्रांजिटिव वर्ब. रेगुलर मेन वर्ब में सेकंड एंड थर्ड फॉर्म को डी या ईडी प्रत्यय लगता है. इरेगुलर मेन वर्ब में यूनिक फॉर्म रहते हैं, उसमें डी या ईडी प्रत्यय नहीं लगता है. ओके. ट्रांजिटिव्ह वर्ब के लिए ऑब्जेक्ट की जरुरी होती है, ऑब्जेक्ट गरजेचं असतं त्या वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी, त्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी. इंट्रांजिटिव वर्ब के लिए अपना मीनिंग पूरा करने के लिए ऑब्जेक्ट की जरूरत नहीं होती है. राइट. दैट इज सेशन ऑफ द डे. ये अपना आज का सेशन आहे. हा आपण आजचा आपला सेशन शिकलेलो आहोत. ओके. उद्या भेटू आपण शार्प 8 वाजता. कल हम लोग 8 बजे मिलेंगे. इसकी भी रिकॉर्डिंग आ जाएगी गाइस, ह्याची पण रिकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. गुड नाइट गाइस, टेक केअर. Appreciate your time, appreciate your patience. Enjoy your dinner with your family. Have a great night. We'll catch you tomorrow, guys. See you tomorrow at same time, 8 p.m. All right. Thank you so much. I appreciate your patience. We'll catch you tomorrow sharp at 8 p.m., guys. Thank you so much for everyone. Thanks a lot.